पुण्यात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन। स्त्रियांवरील वाढत्या अत्याचार आणि बेरोजगार याच्या निषेधार्थ पुणे महापालिका मेट्रो स्थानकात आंदोलन। आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। बेरोजगारी, वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात हे आंदोलन केले जात आहे। आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची दृश्य आहे। या आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू होतं। थेट मेट्रोच्या ट्रॅकवर हे आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहेत। प्रदीप, काय कारवाई होताना दिसते आंदोलकांवर आणि त्याचबरोबर मेट्रो सेवा आता सुरळीत झाली आहे का? पवार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पुणे मेट्रो मनपाजवळच्या मेट्रो स्टेशनवरती दुरलेले होते। एक तसा ट्रॅक जो आहे तो आंदोलकांनी अडवून ठेवलेला होता, त्यामुळे मेट्रो सेवेवरती बरीच परिणाम जो आहे पाहायला मिळाला। पोलिसांकडून आंदोलकांना विनंती करण्यात येत होती, मात्र पोलिसांकडून दावा करण्यात आलेला आहे की आंदोलकांकडून पोलिसांवरती हात उगारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आंदोलकांना जे आहे बळजबरीनं पोलिसांना ट्रॅकवरून बाहेर काढावं लागलं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट जी आहे ती सुद्धा झालेली पाहायला मिळाली, त्यामुळे मेट्रो स्टेशनवरती गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला। पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था असेल, त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पुण्यातली आरोग्य व्यवस्था असेल, याचा अनेक विषय घेऊन जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षांकडून हे आंदोलन जे आहे ते करण्यात येत होतं। मात्र आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर पोलिसांनी बळजबरीनं जे आहे आपण पाहतोय की आंदोलकांना मेट्रो स्टेशनवर बाहेर काढलेलं आहे। थोड्या वेळात मेट्रो सेवा जी आहे ती पूर्वपदावरती येईल, मात्र प्रशासन जे आहे त्या आंदोलकांना झटापट झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, धन्यवाद प्रदीप या माहितीबद्दल।